नमस्कार. आपल्या संस्कृती क्लासेसमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण TET विज्ञान पेपर 2 साठीचे जे 2020चे विचारलेले प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण बघतोय. तर या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. पुढच्या प्रश्नांचं राहिलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी सर्वात कमी बंद लांबी कशातील असेल. इथं बंद लांबी विचारलेली आहे, बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ आपल्याला काढायची आहे. बॉन्ड लेंथ काढण्यासाठी बॉन्ड लेंथ 2 पद्धतीने, हा जो प्रश्न आहे तो तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. एक पद्धत अशी की तुम्ही याच्यामध्ये किती बॉन्ड तयार होतात म्हणजे बॉन्ड ऑर्डर काढून घेणे, आणि दुसरी आहे की स्लिप तयार करून घेणे. तर आधी आपण बॉन्ड ऑर्डर पद्धतीने बघूयात. आता O2, तर पहिला ऑप्शन आहे O2. O2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, तर ऑक्सिजन मध्ये 8 आणि इथं O2 आहे म्हणजे 8 आणि 8 ते 16 इलेक्ट्रॉन होणार आहेत. हे थोडंसं माहिती असावं म्हणून. तर इथं O2 चा जो बॉन्ड ऑर्डर आहे ती कशी येते, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कसं येणार आहे, एका ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात, तर 2 आणि परत शिल्लक राहिले 6. तर हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते 2 आणि 6. तर त्याची जी आउटर मोस्ट सेल असेल, या ऑक्सिजनची जी आउटर मोस्ट सेल असेल त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन येतील. दुसरं ऑक्सिजन याच्याशी कंबाईन होईल की त्याची सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 6 येईल आणि मग इथं बॉन्ड तयार होतो. मग ते कसा तयार होतो, तर हा एक O2 चा हे पहिली सेल आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात. K सेल मध्ये ही दुसरी सेल आहे, याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन येतात. तेच इथं दुसऱ्या एका ऑक्सिजनच्या ॲटम बरोबर कंबाईन होईल. इथं सुद्धा पहिल्या सेलमध्ये 2 आणि दुसऱ्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन येतील. तर इथं हे जे 2 इलेक्ट्रॉन येतात याच्यापेक्षा साधं जर काढायचं म्हटलं तर आपण एक फक्त आउटर मोस्ट सेल घेऊयात आणि याची आउटर मोस्ट सेल, तर या 6 मधले ह्या 2 मध्ये बॉन्ड होतो आणि तो 2 मधला बॉन्ड डबल बॉन्ड होतो इथं. मग हा जो सहसंयुज बंध जे तयार होतात इथं डबल बॉन्ड तयार होतो. N2 जर आपण बघितला तर Nच्या एका ॲटम मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे इथं N2 म्हणजे एकूण 14 होणार आहेत. तर N मध्ये 7, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे 2 आणि त्याच्यानंतर राहिलेले म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील. तर N2 चे जर आपण बॉन्ड ऑर्डर काढायचे असेल तर त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील. दुसरा N आहे, त्याच्या पण बाहेरच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील. तर इथं 2 N2 मध्ये ज्यावेळेस बॉन्ड ऑर्डर तयार होते त्यावेळेस ती कशी तयार होते, तर इथं ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो की यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो आणि इथं ट्रिपल बॉन्ड तयार होतो, कारण हे 2 ॲटम, हे दोन इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन बघावी लागते. त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे Cl2. Cl2 मध्ये Cl मध्ये 17 म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, हे Cl2 आहे म्हणजे 17 दुने 34 होतात. इथं Cl मध्ये 34 इलेक्ट्रॉन्स होतील. आउटर मोस्ट सेल मध्ये 2, 8 आणि 7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आणि मग Cl2 मध्ये एकच बॉन्ड तयार होईल, कारण इथं संयुजा 1 येते आणि मग ती एक संयुजा एक बॉन्ड फॉर्म करते. त्याच्यानंतर HCl मध्ये सुद्धा एकच बॉन्ड फॉर्म होतो. तर या पद्धतीने काढायचं आहे.
आणि आता जर दुसरी पद्धत आपण विचारात घेतली तर दुसऱ्या पद्धतीमध्ये बघा तुम्हाला एक प्रकारची स्लिप लिहायची असते, ती म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. त्याच्यानंतर इथं परत एकदा तेच आपल्याला रिवाइज करायचंय. 14 पुढं 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर ही स्लिप कायम तुम्हाला ज्या पण वेळी बॉन्ड लेंथ काढायला सांगितलेली असेल त्यावेळी तुम्ही आहे अशी हीच स्लिप यूज करू शकता. इथं बॉन्ड लेंथ लिहिताना फक्त काय करायचं, इथं तुम्ही जी लांबी आहे ती घेताय ती खालून सुरुवात करायची. खालती असेल 3, याच्यातून 0.5 वजा करायचे, म्हणजे इथं असेल 2.5, इथं असेल 2, इथं असेल 1.5, इथं असेल 1, इथं असेल 0.5 आणि इथं असेल 0. तर आता हे काय आहे की 8, 9, 10 हे जे हे एक छोटीशी ट्रिक आहे की या पद्धतीने सुद्धा आपण बॉन्ड लेंथ काढू शकतो किती किती आहे आणि मग कोणाची कमी असेल. तर इथं आपण जे इलेक्ट्रॉन बघितले होते, ऑक्सिजनसाठी 16, N2 साठी 14, क्लोरीनसाठी होतात 34. तर हे जे आपण पाहिलं होतं तर बघा ऑक्सिजन जे आहे 16, तर 16 साठी बॉन्ड लेंथ 2 येणार आहे. नायट्रोजनसाठी 14 आहे, 14 साठी बॉन्ड लेंथ 3 येणार आहे. ही बॉन्ड ऑर्डर आहे, सॉरी हे ऑर्डर आहे, ही लेंथ नाही ऑर्डर आहे. तर याच्यासाठी ऑर्डर 3 येणार आहे. मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे, याच्यामध्ये ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त असते त्याची लेंथ कमी असते. इथं एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी असते. की ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त असेल त्याची बॉन्ड लेंथ काय होणार आहे, कमी असते. तर इथं उत्तर येईल आपलं N2, कारण N2 साठी बॉन्ड लेंथ बॉन्ड ऑर्डर बघा आपण काढले तर N2 साठी 3 आली आहे, म्हणजे इथं सगळ्यात कमी लेंथ असणारा जो त्यांनी विचारलेला आपल्याला मूलद्रव्य आहे ते असणार आहे N2. त्यामुळे याचं उत्तर हे असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण लगेचच बघणार आहे. कार्बनचा अणुक्रमांक 6 आणि अणुवस्तुमानांक 12 आहे, तर 2.4 ग्राम कार्बन मध्ये कार्बनचे किती अणू असतील. तर या प्रकारचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत की हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत. तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर याच्यामध्ये आपण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे प्रश्न सोडवताना आपण काय सांगितलं होतं की अवोगॅड्रो नंबर जो आहे 0.622 गुणिले 10⁻23 हा नंबर याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यांनी जे दिलंय वस्तुमान जे आहे त्याचं इथं जे वस्तुमान दिलंय त्याच्यासोबत आपल्याला तो नंबर लिहायचा आहे की वस्तुमान आहे बघा 12 बरोबर 0.622 गुणिले 10⁻23. याच्या खाली तुम्ही काय लिहिणार आहे की किती ग्रॅम मध्ये विचारलंय तर 2.4 आणि इथं करणार आहे आपण x आणि यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. 0.622 गुणिले 10⁻23 इथं परत हे इकडं आहे ते तिथं गुणिले होतील 2.4 भागिले 12. आता इथं 12 एके 12, 12 दुने 24 होतात म्हणजे 0.2 होईल. 0.622 गुणिले 0.2 गुणिले 10⁻23. जर तुम्ही यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 0. गुणिले 10⁻23 आणि मग आता ह्या पॉइंट फक्त सरकवून घ्यायचं. त्यांनी कसं घेतलंय त्याच्यावर ते डिपेंड आहे, किंवा इथं तुम्ही आणखीन इथं 2 करून खालती एक घर सुद्धा घेऊ शकता, म्हणजे हे 1 पॉइंट गुणिले 10⁻22 आणि हे तुमचं उत्तर असेल. एवढे अणू कार्बनचे किती अणू असतील म्हटलंय की 2.4 मध्ये कार्बनचे एवढे अणू असतील. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न बघतोय. 2 हाडे एकमेकांशी टिंबटिंबच्या मुळे जोडली जातात, तर ती कशामुळे आहेत, अस्थिबंधांमुळे. 2 हाडे अस्थिबंधांमुळे जोडलेली असतात.
अवश्राव्य ध्वनीची वारंवारता टिंब असते. तर याच्यामध्ये बघा, जे अवश्राव्य ध्वनीची वारंवारता विचारली आहे याच्यामध्ये या आधी श्राव्य ध्वनीची विचारली होती. मग हे लक्षात ठेवताना तिन्ही तुम्ही एका वेळी जर लक्षात ठेवलेत तर अवश्राव्य ध्वनी जो असतो अवश्राव्य ध्वनी जो असतो तो 20 हर्ट्झ पेक्षा कमी. त्याच्यानंतर श्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. आणि त्याच्यानंतर तिसरं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्राव्यातीत ध्वनी, त्याला म्हणायचं अल्ट्रासोनिक साऊंड. बघा आपण दुसरीकडेच घेऊयात. अवश्राव्य ध्वनी, त्याच्यानंतर श्राव्य ध्वनी आणि त्याच्यानंतर आहे श्राव्यातीत ध्वनी. तर हा असतो 20 हर्ट्झ पेक्षा कमी. हा असतो 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ आणि हा असतो 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. तर हे तिन्ही एका वेळी लक्षात ठेवले तर लक्षात येतात. श्राव्यातीत म्हणजे जो मानवी कानांना ऐकला जाऊ शकतो तो असतो 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतका ध्वनी हा मानवी कान ऐकू शकतो. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त जो ध्वनी आहे तो आहे श्राव्यातीत ध्वनी. काही प्राणी हा ध्वनी निर्माण करतात. डॉल्फिन, मासा, उंदीर, काही कुत्रे हा ध्वनी काय करतात, निर्माण करतात. त्याच्यानंतर जो अवश्राव्य ध्वनी आहे तो 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतो. तर हे 3 मुद्दे अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण लगेचच बघणार आहे. चोपन्न किलोमीटर पर आवर हा वेग म्हणजे, आता हे फक्त किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करायचं आहे इथं. तर इथं फक्त 54 गुणिले 5/18 ने गुणल्यानंतर याचं कन्वर्जन मीटर पर सेकंद मध्ये होईल. तर 18 एके 18 आणि 18 त्रिक 54 आणि 3 5 15. तर 15 मीटर पर सेकंद हे याचं उत्तर असेल. किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करताना 5/18 ने गुणून घ्यावे. पुढचा प्रश्न आहे सजीवांच्या प्रजातीच्या किंवा जातीच्या नावामध्ये साधारणपणे टिंबपेक्षा कमी मुळाक्षरे नसावीत. तर त्याचं उत्तर आहे 3. 3 पेक्षा कमी मुळाक्षरे नसावीत. की आपण ज्यावेळी नाव घेतो त्यावेळी पहिले 2 लेटर एक कॅपिटल एक स्मॉल असं घेत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणुसूत्र टिंब आहे. तर इथं हे जे रेणुसूत्र विचारले हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो. फक्त हे इथलं जे नाव आहे ते बदलून प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर आहे हे की Al2CO3 आणि परत ब्रॅकेट बाहेर थ्राईस द्यायचं आहे की ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणुसूत्र. तर काही महत्वाची रेणुसूत्र मी सांगते तुम्हाला थोडीशी. ॲल्युमिनियम सल्फेटचं रेणुसूत्र आहे NH4 ट्वाइस SO4. सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7. कॅल्शियम नायट्रेट CaNO3 ट्वाइस. ग्रीन विट्रिऑल FeSO4 7H2O. लोखंडाच्या गंजाचे सूत्र Fe2O3H2O. ही जी काही परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असलेली रेणुसूत्रे आहेत जी यावर्षी विचारली जाऊ शकतात आणि याच्या आधी याच्यामधली विचारलेली आहेत. आणखीन जिप्समचं सुद्धा सूत्र विचारलं जाऊ शकतं. आणखीन एक 2-3 आहेत ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कव्हर करू. हे हा एक प्रश्न महत्वाचा की NaHCO3 हे जे रेणुसूत्र आहे त्याच्यासाठी काय काय नाव आहे. तर त्याला खाण्याचा सोडा सुद्धा म्हटलं जातं. खाण्याच्या सोड्याला बेकिंग सोडा म्हटलं जातं आणि त्याचं आणखीन एक नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि याचं रेणुसूत्र आहे NaHCO3. त्याच पद्धतीने धुण्याच्या सोड्याचं सुद्धा रेणुसूत्र बघायचं आहे. तर रेणुसूत्रावरती दरवर्षी न चुकता
एक प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते संपादित लक्षण असून अनुवांशिक लक्षण नाही? तर अनुवांशिक लक्षण कोणतं असतं? आणि याच्यामध्ये शरीराचा आकार हे अनुवांशिक लक्षण नाही. डोक्याचा रंग, त्वचेचा रंग, केसांचे स्वरूप हे अनुवांशिक असू शकते. पुढचा प्रश्न आहे, जर 40 वॅटचा बल्ब 25 तास वापरला असेल तर वापरलेली विद्युत ऊर्जा टिंबटिंब आहे. तर इथं आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. तर इथं आपल्याला विद्युत ऊर्जा काढायची आहे आणि विद्युत ऊर्जा काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे इथं. तर P बरोबर W/T या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. तर विद्युत ऊर्जा काढायची आहे. तर आपल्याला P इथं दिलेला आहे. हा T जर इकडे घेतला तर गुणिले होईल आणि W बरोबर आपल्याला काढायचा आहे. P किती दिलाय? तर 40 वॅट दिलाय आणि टाइम किती दिलाय? तर 25 तास. हे तासामध्ये दिलंय. त्याचं कन्व्हर्जन नंतर सोडवल्यानंतर केलं तरी चालेल. तर 25 गुणिले 40 किती होतात? 25 चोक 100 आणि 25 शून्य 0. तर 1000 हे किती येत आहे? 1000 वॅट येत आहे. तर आपल्याला दिलेले पर्याय बघूयात आपण. तर जर 40 वॅटचा बल्ब 25 तास वापरला तर विद्युत ऊर्जा किती? तर 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट. 1000 वॅटचाच अर्थ होतो 1 किलो वॅट. त्यामुळे याचं उत्तर 1 किलो वॅट असेल. फक्त या दोघांचा आपल्याला इथं गुणाकार करायचा होता की तो बल्ब किती वॅटचा आहे आणि तो किती वेळ वापरला. यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? विद्युत ऊर्जा मिळते. ठीक आहे. तर 2020चे आपले प्रश्न बघून झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे महत्त्वाचे काही प्रश्न बघू. थँक्यू.